नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या या नवीन चॅनलवर मी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आणि जेणेकरून तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता मलिका अंशुमनला खूपच मारते. सगळ्यांच्या समोर त्याच्या कानामागे देत म्हणते की बोल, अरे जे काही केलंस ते खरं आहे का? तुझी वहिनी जे काही सांगते ते खरं आहे का? त्यावर त्याला की श्वेता म्हणते की हो, त्याने हे सर्व केलेलं आहे आणि त्याचा पुरावा माझ्या मोबाईलमध्ये आहे. तर तेव्हा मलिका आणखीन चिडते. मलिका आता मुद्दाम हे सर्व नाटक करत असते, म्हणजे सगळ्यांच्या समोर अंशुमनची चूक आहे आणि त्यात ती सामील नाही असे दाखवण्याचा ती प्रयत्न करते आणि म्हणते की हे बघ, अरे बघ, तो तुझा भाऊ समर त्यागाचा पुतळा आहे तो आणि लोक त्याचा आदर्श घेतात आणि तू काय केलंस? त्याच्याच कंपनीमध्ये अरे आपल्या राजवाडे नावाचा विचार करायला हवा होता. अरे आपल्या राजवाड्यांच्या नावाला तू कलंक लावलास, काय केलंस तू हे सर्व? आणि हे बघ, ह्या मात्र अरे तुझ्या 2 बहिणी आहेत तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही. म्हणून आणखीन एक कानामागे ती आता अंशुमनच्या देते. त्यावर आता समर काकूचा हात धरतो. काकू हे बघ, अगं शांत हो. मात्र आता काकू स्वतःच्याच तोंडामध्ये मारून घेते आणि म्हणते की माझ्यातच कुठेतरी खोट आहे. तेव्हा अंशुमन मात्र आता हात धरतो आणि समर सुद्धा आता काकूचे हात धरतो आणि म्हणतो की काकू हे बघ, शांत हो. जे काही चाललं तू स्वतःला का त्रास करून घेते? अर्पिता आणि आदिरा काकूला धरतात. तर रडण्याचा खूप मोठा कांगावा करते आणि म्हणते की समर, याला येथे अजिबात माझ्या डोळ्यासमोर थांबायला सांगू नकोस, याला चालतं व्हायला सांग. आणि हा मात्र माझ्या डोळ्यासमोर मला नकोय, जा जा इथून चालता हो. म्हणून आता मलिका खूप जोरात किंचाळते. त्यावर आता अंशुमन म्हणतो की ठीक आहे, मी जातो. आता समर म्हणतो की अंशुमन म्हणतो की दादा, अरे जेथे मला घरचे हाकलतात तर तेथे थांबून मी काय करू आता? पण अंशुमन जायला निघतो तर आता समर त्याचा हात धरतो आणि त्याला थांबवितो. हे बघ अंशु, तू कुठेही जायचं नाही असे सगळ्यांच्या समोर म्हणतो. तर अंशु म्हणतो, दादा अरे माझ्यावर कुणाचा विश्वास नाही, येथे थांबून मी काय करू? त्यावर आता समर रागाने स्वानंदीला विचारतो की स्वानंदी मॅडम, तुमच्याकडे पुरावा आहे असं तुम्ही म्हणतात, दाखवा तो पुरावा. तेव्हा स्वानंदी हो असं म्हणते आणि आता समर म्हणतो की दाखवा. स्वानंदी श्वेताला सांगते. आता सगळेजण स्वानंदी आणि श्वेताकडे बघत असतात. त्यानंतर आता इकडे मंदा रोहनला जेवायला देते. तर रोहन खूपच डिस्टर्ब असतो, कारण आदिरा सुद्धा तिकडे निघून गेलेली असते. रोहनला आदिराची खूप आठवण येते. आता ही मंदा त्याला समजावते की रोहन हे बघ, तू असं का करतोस? तू असं कुडत राहणार आहे का तिच्यासाठी? अरे हे अन्न पाणी तू टाकून देणार आहे का? अन्न पाण्यावर राग काढणार आहे का तू? अरे रोहन, तू असं का करतो? ऐक ना प्लीज, असं करू नकोस. आणि हे बघ, अरे चूक झाली माझी आणि खरं तर तुझं ऐकायला हवं होतं. तू सारखा म्हणायचं की आदिरा श्रीमंत घरातील मुलगी आहे, ती येथे ऍडजस्ट नाही होऊ शकत. आदिराची नाटकं तुम्हाला नाही झेपणार आणि तुम्ही लग्न तिच्यासोबत माझं इतक्या लवकर करू नका. त्यावेळेस मात्र आम्ही तुझं ऐकलं नव्हतं, आम्ही तुझं लग्न तिच्याबरोबर करून टाकलं. बघितलंस मी, अरे तुझं एकदम बरोबर आहे, कारण हे श्रीमंत मुलगी फक्त देखणे असतात, आतून काही त्यांना कशाचंही नसतं. आता रोहनला आईचा राग येतो आणि तो म्हणतो की आई, तू अधीराबद्दल असं बोलू नकोस. तेव्हा मंदा म्हणते की का रे, मी काय चुकीचं बोलले रे? तीच म्हणली होती की अरे मी रोहनशिवाय जगू शकत नाही, अगदी तोंड वर करून. काही झालं, कसंही झालं तरी मी त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करेल, हे असं तीच बोलली होती ना. लग्न होऊन किती दिवस झाले मग तूच सांग. अरे एक दिवस तरी मात्र ती चांगली वागली का? नाही ना. आणि सतत मात्र आपल्या मनासारखंच करायचं. त्यानंतर मात्र रोहन लगेच तिथून निघून जातो. त्याच्या मागे ताट घेऊन जाते आणि म्हणते की जेवण कर, जेवणाला का नाही म्हणतोस? त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र आता इकडे जे निकिताने लॅपटॉप जोडलेला असतो आणि त्यावर आता व्हिडिओ जो काही अंशुमनचा आहे तो पुरावा दाखवायचा असतो, परंतु आता तो कनेक्ट होत नसतो. त्यावर आता लगेच समोर म्हणतो की काय झालं? तर लगेच श्वेता म्हणते की असं कसं होत नाही, मी कालच बघितला होता. तेव्हा समोर लगेच म्हणतो की आता काय झालं नेमकं, मला दाखवताना खराब झाला का आणि काय झालं? तेव्हा मात्र आता लगेच श्वेताला काल जो काही तिच्यासोबत घडलेला प्रकार आठवतो, कारण श्वेता जेव्हा जात असते तेव्हा 2-3 बायका आहेत तर त्या मात्र आता येतात आणि ह्या श्वेताची बॅग वगैरे ओढतात आणि तिला बेशुद्धीचं आता जो काही औषध आहे रुमालवर टाकून तिला बेशुद्ध करतात. तेव्हा मात्र त्या बायकांनी तिच्या मोबाईलमध्ये सगळं काही डिलीट वगैरे केलेलं असतं आणि हे अंशुमनचं काम असतं किंवा मलिकाचं. आता जेव्हा हिला शुद्ध येते तर तिच्याजवळ एक आजी आजोबा आणि 2 असे माणसं असतात. तेव्हा मात्र आता ते ह्या श्वेताला उठवतात आणि डॉक्टरांना वगैरे बोलू का असं विचारतात. तेव्हा श्वेता उठते आणि अहो माझी पर्स कुठे आहे असं विचारते. तेव्हा पर्स मात्र बाजूला पडलेली असते. हो मात्र आता श्वेताला हे सर्व आठवल्यानंतर ती म्हणते की हो मला माहिती आहे, कारण आता इकडे येत असताना काही बायकांनी माझ्याबरोबर झटापट केली आणि त्या बायका चोर होत्या आणि त्यांनी मात्र माझी पर्स हिसकावून घेतली आणि मला बेशुद्ध केले आणि माझ्या मोबाईलमधील जे काही आहे ते सगळं डिलीट केलं असेल बहुतेक.
आणि हे असं घडलेलं आहे. तर काहीतरी टेक्निकल बिघाड असेल बहुतेक, म्हणून तसं होत असेल. तर समर चिडतो. समर म्हणतो की हे बघा, मला काहीतरी मूर्खासारखे कारण देऊ नका. आता स्वानंदी लगेच म्हणते की हे बघा, माझ्याकडे सुद्धा आहे, कारण आता बॅकअपला मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये काही ठेवले होते, म्हणून आता समर लगेच म्हणतो की दाखवा ना. तर स्वानंदी आपला मोबाईल चेक करायला जाते. तेव्हा मलिका म्हणते की पुरावा. तर अर्पिताला लगेच आता तिने डिलीट केल्याचे जे क्षण आठवतात. तेव्हा आता मलिका असं म्हटल्यानंतर आता अर्पिता म्हणते की तो तर मी डिलीट केला. तेव्हा मलिका तिला शांत राहायला सांगते. मात्र आता स्वानंदी आणि श्वेता एकमेकांकडे बघत असतात. स्वानंदी म्हणते की अहो काय झालं, सापडत नाही. समर म्हणतो की दाखवा ना. आता तिघींना सुद्धा आता धक्का बसतो. नक्की त्यांच्या मोबाईलमधील सगळं काही आता डिलीट झालेलं असतं. स्वानंदी म्हणते की असं कसं शक्य आहे, कारण मगासपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ वगैरे होता, पण आता नाही. हे सर्व काय चालले म्हणून समर खूप रागावतो. तेव्हा निकिता म्हणते की नाही समर, श्वेता आणि स्वानंदी एकदम खरं बोलतात. त्या खोटं नाही बोलत, कारण तो व्हिडिओ आहे तर तो आम्ही स्वानंदीच्या मोबाईलमध्ये आणि ह्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह केला होता. मी सगळं काही व्यवस्थित चेक केलं होतं. आता समर लगेच निकिताला म्हणतो की निकिता तू पण दोघींना सामील आहे. तर मलिका लगेच आता रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते, जेणेकरून समर मात्र आता यांना आणखीनच रागवेल. तेव्हा समर लगेच निकिताला म्हणतो की तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. त्यावर आता स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, पण हे बघा विश्वास ठेवा, श्वेता सगळं काही खरं बोलत आहे. हे माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे, हे सर्व कानांनी ऐकलेलं आहे. आणि हे सगळं इतकंच नाही तर अंशुमन तुमच्याबद्दल सुद्धा खूप वाईट बोलला होता. आता हे सर्व ऐकून समर जोरात बास असे ओरडतो. यापुढे मात्र मला अंशुमन बद्दल एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही. घरात नेमकं काय चालू आहे हे तुम्हाला दिसतच असेल. तेव्हा आता अंशुमनला तर आनंद होतो. मलिका, अर्पिता यांना सगळ्यांना आता स्वानंदी आणि मलिका म्हणजे श्वेता ह्या तोंडावर पडतात. तेव्हा आता समर इतका भडकलेला असतो की काय गरज होती तुम्हाला हा सगळा तमाशा करण्याची. त्यावर आता लगेच स्वानंदी म्हणते की हे बघा समर राजवाडे, माझ्यावर विश्वास ठेवा, तसं काही नाही. तेव्हा आता लगेच हा समर इतका जोरात ओरडतो की इनफ. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र आता हा रोहन आतमध्ये आलेला असतो. तो काही जेवण वगैरे करत नाही. मलिका त्याच्या मागे येते आणि त्याच्या मागून येऊन मात्र त्याला म्हणते की हे बघ, अरे तू जेवणावर कशाला राग काढतोस? अरे त्या मुलीसाठी तू आम्हाला बोलतोस, आम्हाला सोडतोस. अरे तू लक्ष ठेवायला हवं होतंस, कारण आता मात्र त्या मुलीसाठी तू इतकं म्हणजे आम्हाला सुद्धा नाराज वगैरे करतोयस. हे बघ, मला मात्र तू रडताना असं नाही बघवत, आणि तुला जर आता ती रडवत असेल तर मात्र तू तिला सोडून दे आणि घटस्फोट घे. हे ऐकल्यानंतर मात्र रोहनला धक्का बसतो. रोहन अगदी रागाने मात्र आता ह्या मंदाकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र समर खूपच चिडलेला असतो. समर म्हणतो की खरंच आता खूप हद्द झाली, आणि या श्वेतालाच तो आता म्हणत असतो की ह्या मुलीला इतके चान्स दिले आणि ती पुन्हा पुन्हा येते आणि माझ्या भावाच्या कॅरेक्टरवर संशय घेते, निकाल फेकते. काय वाटतं हिला? आता मात्र बाद झालं. आता हिच्याशी मी नाही तर हिला पोलिसच बोलतील, पोलिसच हिला त्यांच्या भाषेत उत्तर देतील. मी लगेच फोन करतो म्हणून आपला मोबाईल काढणार. तो स्वानंदी म्हणते की हे बघा नाही, आणि हे बघा राजवाडे, अहो तिची काही चूक नाही, रेकॉर्डिंग मी केलं होतं. अहो ती खरं बोलत आहे, एकतर तिने अगोदरच खूप सहन केलेलं आहे. अर्पिता लगेच म्हणते की हे बघ दादा, तर मला असं वाटतं की तू ना स्वानंदीची तक्रार मात्र पोलिसांकडे करायला हवी. अंशूवर बघावं तेव्हा आरोप करत असते. तेव्हा आता आजी अर्पिताला गप्प बसायला सांगते आणि श्वेताला म्हणते की श्वेता, या विषयावर आपण नंतर बोलूया, तू निघालीस तरी हरकत नाही. तेव्हा आता श्वेता रडत असते आणि अंशुमनकडे रागाने बघते. तेव्हा आता अंशुमन मुद्दाम डोळ्यात पाणी आणतो. तर समर त्याला विचारतो की काय रे, तुला काय झालं, तू का रडतोस? श्वेता आता तेथून निघून गेलेली असते आणि आता अंशुमन म्हणतो की हे बघा, माझ्यावर म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला सतत काही ना काही सहन करावं लागतं, आणि वहिनी माझ्यावर असे सतत काही ना काही आरोप का करत असते हेच मला नाही कळत. त्यावर त्या स्वानंदी म्हणते की अंशुमन, मी खोटं नाही बोलत, तू खोटं बोलतोस. खरंच क्लबमध्ये काल तू मात्र श्वेताला भेटला होता आणि जे जे काही तू बोललास ते सर्व मी रेकॉर्ड केलं होतं. हे बघ, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, जे खरं आहे ना ते सांगून मोकळा हो लवकर. झालं, तू सतत खोटं खोटं बोलू नकोस. तेव्हा आता मलिका लगेच म्हणते की स्वानंदी, अगं आता बास कर. हे बघ अगं, त्या मुलीवर मी विश्वास नाही ठेवला, तुझ्यावर विश्वास ठेवला, म्हणून मी माझ्या मुलावर आज सगळ्यांच्या समोर हात उचलला, त्याला मारलं, सगळं काही तुझ्यामुळे. हे बघ, तुझ्याकडे एक तर पुरावा सुद्धा नाही, आणि अंशुमन कशावरून खोटं बोलत असेल? पुरावा तुमच्या दोघींकडे सुद्धा नाही. पुरावा जर तुमच्या दोघींकडे नसेल तर आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? आता हे ऐकून समर लगेच म्हणतो की काकू, विश्वास आपण आपल्या माणसावर ठेवायचा, दुसऱ्यावर नाही. त्यांना कळतच नाही की नक्की विश्वास कुणावर ठेवावा. त्या मुलीने किती वेळेस तीनदा तोंडावर पाडलं तरी सुद्धा यांचा अंशुमनवर विश्वास नाही, त्या मुलीवर जास्त विश्वास आहे. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की स्वानंदी, मला खरं सांग,
सांग बरं, अंशुमनवर कसला राग काढतेस ग तू इतका? अगं नक्की असं काय झालेलं आहे स्वानंदी? तू आल्यापासून अंशुमनवरच आरोप करत जाते, अगदी त्याच्यावर खार खात असते. नक्की तू असं का वागतेस ग? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा काकू, तसं काही नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, अंशुमनची चूक आहे. अरे हे बघ, आणि तू त्यावर मात्र आता लगेच मलिका म्हणते की अरे हिची आई म्हणजे ती मंदा आपल्या आदिराबरोबर अगदी वाटेल तसं तिचा अपमान करते, वाटेल तसं तिला बोलते, आणि तरीसुद्धा आपली आदिरा सर्व सहन करते. आणि कालचाच विषय घे, काल मी त्यांच्या घरी पार्टीला गेले होते, ते मला ऐकवत नव्हतं, तिच्या मैत्रिणीचा सुद्धा इन्सल्ट केला आणि मी उलट तर आदिराला तडजोड करायची सांगितली. तेव्हा आता स्वानंदी आदिराकडे बघत असते आणि मलिका लगेच आता लग्नाचा विषय घेते. त्या बांगड्यांचा विषय काढून मलिका मात्र आणखीनच स्वानंदीला टोमणे मारते आणि म्हणते की याचा विषय मी कधी काढला का? नाही ना काढला, आणि तो विषय आमच्या घरात कोणी घेत सुद्धा नाही, मग आता ही स्वानंदी का असं वागत असेल? तेव्हा आदिरा लगेच म्हणते की मम्मा अगं तू असं का बोलते स्वानंदी ताईला? नंदुताईची काही चूक नाही यात. तेव्हा आता मलिका लगेच म्हणते की अगं आदिरा, तुझे काही बोलते ते तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु तू बघतेस ना स्वतःच्या डोळ्यांनी जे काही सुरू आहे ते, आणि अंशुमनवर किती घाणेरे आरोप होतात, आणि कधी कधी तर मला असं वाटतं की हे सर्व बघण्यासाठी मी का जिवंत आहे. तेव्हा मात्र आता लगेच रडण्याचं खूप नाटक करते, मी का जिवंत असेल? आता समरचं लगेच हेच हवं असतं. समर लगेच म्हणतो की काकू शांत हो, आणि तो स्वानंदीलाच आता म्हणजे ह्या मलिकाची माफी मागायला लावतो. हे बघा, माफी मागा आपल्या काकूची. कुठे आता या मलिका अंशुमन आणि अर्पिता यांच्या मनासारखंच होत असतं. तेव्हा स्वानंदी स्पष्ट नकार देते आणि म्हणते की समर राजवाडे, यावेळेस मात्र मी माफी नाही मागणार. तर लगेच आता समर तिच्यावर रागवतो आणि म्हणतो की काय तुम्हाला तुमचंच महत्वाचं आहे का? जास्त महत्वाचं वाटतो का? स्वानंदी म्हणते की हे बघा, इगोचा प्रश्न इथे नाही, कुणाला जरीही वाटत नसलं तरी सुद्धा मी खरं बोलते, आणि हे बघा मी सत्याच्या बाजूने उभी आहे. आता जर मी माफी मागितली तर माझे विचार हे जे काही आहे ते सगळं काही अगदी आरोप ठरतील, त्यामुळे मात्र मी माफी नाही मागू शकत. त्यावर आता लगेच हे ऐकून समर म्हणतो की दरवेळेस मी तुम्हाला माफ करत असतो, दरवेळेस मात्र तुम्ही मला पश्चाताप करायला सांगतात, परंतु आज नाही, आज प्रश्न माझ्या कुटुंबाचा आहे. समर चक्क आता काकूच्या म्हणजे पाया पडायला खाली बसतो गुडघे टेकून, आणि काकूच्या पाया पडतो. तेव्हा आता सगळेजण बघतच असतात. स्वानंदी निकिता यांना अगदी गिल्टी फील वाटत असतं, त्यांनी काही केलं नसताना आता समर सुद्धा माफी मागतो, आणि आम्ही सुद्धा काही केलेले नाही, आणि देखावा आहे तर ह्या मलिका आणि अंशुमन यांचा. आता लगेच मलिका मात्र आता पणाचा आव आणत असते की अरे समर काय करतोस, तू कशाला पाया पडतोस? तेव्हा समर म्हणतो की बायकोच्या वतीने काकू मी तुझी माफी माग, काकू त्यांच्यामुळे तुला जो काही त्रास झाला असेल तर खरंच मला माफ कर. आता लगेच रडतो थोडासा. मलिका म्हणते की उठ बरं समर, उठ आता, म्हणून त्याला उठून उभा करते. अरे तू कशाला माफी मागतो, तुझी काही चूक नाही असे म्हणते. तर आता समर म्हणतो की काकू पण जबाबदारी माझी आहे, त्यांच्याशी लग्न केलं त्यांच्यामुळे तुला त्रास झाला, पण आज मी तुला एक वचन देतो की आता मात्र यापुढे तुला कोणताही त्रास नाही होणार. तेव्हा आता समर लगेच आतमध्ये निघून जातो. तर आजी आता पुढे येते, आजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, आणि हे सगळं काय होऊन बसलं, आणि ती स्वानंदीलाच म्हणते की स्वानंदी तुला हे करण्यासाठी आजचाच दिवस मिळाला का? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आजी अहो मी मुद्दाम नाही केलं. आता आजी काही न बोलता रडतच आत जातात. आता मात्र सगळेजण निघून जातात. तर लगेच आता मलिका म्हणते की स्वानंदी हे बघ, काय चूक आणि काय बरोबर हे मात्र मी नाही सांगू शकत, परंतु तुला एक सांगू शकते, माझी आदिरा तुमच्या घरी नाही राहू शकत आणि तू इथे नाही राहू शकत, तू तुझ्या आई वडिलांशी बोलून घे. आता हे ऐकून स्वानंदीला धक्का बसतो आणि मलिका बरोबर तिच्या मनासारखं करून आत निघून जाते. त्यानंतर समर आता रूममध्ये असतो, खूप डिस्टर्ब असतो, विचारच करत असतो. तेवढ्या तिथे स्वानंदी येते. स्वानंदी आता समरला म्हणते की आपण जरा बोलूयात का? तेव्हा समर काही ऐकायला तयार नसतो. तर स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे प्लीज ऐकून घ्या. आता समरला की तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालं, तुझ्या बाबतीतला सगळा काही विश्वास माझा संपलेला आहे. तेव्हा आता स्वानंदी तरी सुद्धा म्हणते की एकदा ऐकून घ्या, परंतु समर मात्र तिच्यावर आता खूप रागवतो. आणि या अगोदर सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की मला काही सांगू तर नका, परंतु आपल्यामध्ये जे नातं आहे तर ते नवरा बायकोचं नाही. मी माझं कुटुंब आणि ह्या सगळ्यातील एकमेव धागा म्हणजे आदिरा, तिच्यासाठी हे सर्व आहे. तर असं वाटलं होतं की तडजोड केल्यानंतर ती सुखी होईल, परंतु ती सुद्धा सुखी नाही आणि ती सुद्धा आज घरातून परत निघून आली. नक्की तुमच्या घरी काहीतरी गोंधळ झालेला आहे, हे खरं आहे, कारण माझी बहीण दुःखी आहे आणि तिच्या सुखासाठी मी वाटेल ते करू शकतो आणि करेल सुद्धा. आणि एक तुम्हाला सांगून ठेवतो की ज्या क्षणी तिचं सुख संपेल ना त्या क्षणी हे व्यवहार सुद्धा संपेल. तेव्हा आता स्वानंदीला खूप वाईट वाटतं.
त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी तयार होते, गणपती बाप्पांची पूजा वगैरे करत असते. ती देवाला हात जोडून मनात म्हणते की देवा, मी काय विचार केला होता आणि काय घडत आहे. अंशुमन खरंच राजवाड्यांना फसवतोय आणि मी कितीही ओरडू जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांचा विश्वास माझ्यावर नाही बसत. माझ्या डोळ्यांसमोर त्यांना फसवलं जातं. खरंच याचा मला खूप त्रास होतोय. अरे देवा, माझा हेतू चांगला आहे हे तरी कळतं, तरी सुद्धा माझ्या कोणत्याही प्रयत्नांना यश काय येत नसेल बरं. अरे देवा, कर ना मग मला मदत. राजवाड्यांच्या समोर मला सत्य आणता येऊन दे. त्यानंतर आता इकडे मलिका मात्र रूम मध्ये आता नाटक करत असते की काय माहिती, कारण आता छातीत दुखल्यासारखं खूप भयंकर अगदी बेडवर अगदी पसरून मोठमोठ्याने ओरडत असते. आणि तेवढ्यात अर्पिता म्हणते की मम्मा तुला काय होतंय, मम्मा काय होतंय, म्हणून अर्पिता खूप घाबरून दादा दादा करत बाहेर येते. आता स्वानंदी देवघरात असते आणि समर तिच्या मागे देवघरात येतो. मला नमस्कार करतो. व स्वानंदी आरती घ्यायला अगदी ताट पुढे करते. समर रागाने बघतो आणि शेवटी आरती तर घेतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की राजवाडे प्लीज ऐका. आणि तेवढ्यात अर्पिता धावतच येते की दादा दादा मम्माची तब्येत मला खरंच काही कळत नाही, ती खूप विचित्र करते. आता मात्र रडतच हे सर्व म्हणत असताना समर खूप घाबरतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा आता समर आणि अर्पिता धावतच जातो, परंतु स्वानंदीला आता धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.